नमस्कार. भाग्यश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजेच कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत एकदम जाळीदार असा मऊ लुसलुशीत डाळ तांदळाचा ढोकळा बघणार आहोत आपण. हा ढोकळा करायला खूपच सोपा आहे. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. हा ढोकळा आपल्याला भिजवून करायचा आहे. आदल्या दिवशी याची तयारी करायला लागते. त्यासाठी मी या वाटीने 2 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता हे दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि या वाटीनेच मी सगळं प्रमाण घेतलेलं आहे. मी इथे हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे. तुम्हाला याऐवजी मुगाची डाळ देखील वापरता येईल, उडदाची डाळ देखील वापरता येईल आणि प्रमाण मात्र हेच राहणार आहे. 2 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी डाळीचं प्रमाण घ्यायचं आणि हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला 5 ते 6 तास असंच झाकून ठेवायचं आहे, भिजू द्यायचं आहे चांगलं. आता इथे 5 ते 6 तासानंतर आपलं हे मस्त डाळ तांदूळ छान असं भिजलेले आहेत. हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता एकदम थोडंसंच आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे बॅटर बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे मिश्रण जर बारीक करताना दही वापरायचं असेल तर दही सुद्धा घालू शकता यामध्ये, पण इथं मी नाही घातलेलं. अगदी थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. एकदम ही बारीक पेस्ट नाही करायची. हे पहा अशा पद्धतीने. इथं मी अशा पद्धतीने सर्व मिक्सरवरून बारीक करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे. एकदम ही कन्सिस्टन्सी हवी आहे. जास्त पाणी नाही घातल्यामुळे हे पहा अशा पद्धतीचं हे झालेलं आहे बॅटर. आता ह्याला झाकायचं आणि रात्रभर असेच आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी इथे पहा बॅटर किती छान मस्त फुलून वरती आलेलं आहे. एकदम असं हलकं फुलकं झालेलं आहे. जसं आपलं इडलीचं बॅटर असतं तशा पद्धतीचं इथं झालेलं आहे. हे पहा अगदी मस्त छान असं आंबलेलं आहे आपलं हे ढोकळ्याचं बॅटर. आपण आता लगेचच ढोकळा करायला घेणार आहे. जेवढं आपल्याला घ्यायचं आहे बॅटर तेवढं घ्यायचं आणि एका भांड्यात उरलेलं बॅटर काढून ठेवायचं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते, थोडासा सोडा टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. आता हे लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकसारखं छान असं फेटून घेतलेलं आहे इथं. आता कुकरच्या भांड्यामध्येच आपण इथं ढोकळा करायला घेणार आहे. त्यामुळे या भांड्याला असं छान असं तेल लावून घेते, म्हणजे जो आपला ढोकळा आपण यामध्ये शिजवणार आहे तो चिटकणार नाही. आता याला तेल लावून घेतलं. हे बॅटर आपल्याला लगेचच यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडंसं टॅप करून घेते म्हणजे एकसारखं सेट होतं. आणि इथं मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. यावरती आपला हा डबा ठेवून द्यायचा आहे कुकरचा. आता गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मध्यम करायचा आहे. 10 ते 12 मिनिट आपल्याला ढोकळा छान वाफवून घ्यायचा आहे. आता इथे 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. आपला ढोकळा किती छान शिजलेला आहे पहा. सुरी घालून बघितले, कुठंही सुरीला लागत नाही. चला आता ढोकळा गार करून घेऊया. आधी मी सुरीने याच्या कडा मोकळ्या करून घेते, म्हणजे ढोकळा एकसारखा आपला निघला जाईल.
आता ढोकळा आपण यावरती काढून घेऊ। हे पहा, मस्त असा आपला ढोकळा झालेला आहे इथे तयार। डाळ तांदळाचा ढोकळा आहे, अगदी जाळीदार असा छान मऊसूत शिजलेला आहे। लगेचच कट करून घेऊ आणि आपण याची फोडणी तयार करून घ्यायची। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथे कट करून घ्या। मी तुम्हाला दाखवते किती छान फुगलेला आहे हा ढोकळा, एकदम मस्त स्पॉन्जी झालेला आहे। डाळ तांदळाचा ढोकळा आहे असं वाटणार देखील नाही। कापताना पण तुम्हाला देखील कळत असेल की टेक्स्चर काय सुंदर आणि मस्त आलेलं आहे। एकदम स्पॉन्जी असा इथे आपला ढोकळा तयार आहे। आता मी इथे सर्व ढोकळा कट करून घेतलेला आहे। आता यातील सर्व पीस एका ताटामध्ये काढून घेते। मग आपल्याला यावरती फोडणी घालायची आहे। तुम्हाला इथे दाखवते मी किती मस्त अशी जाळी आलेली आहे आणि किती स्पॉन्जी झालेला आहे। 10 ते 12 मिनिट मस्त छान शिजवला म्हणजे असा हा ढोकळा आपला इथे तयार होतो। आता इथे मी सर्व ढोकळ्याचे तुकडे काढून घेतलेले आहेत। अगदी जाळीदार असा स्पॉन्जी ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे। पाहू शकताय तुम्ही किती मस्त असा झालेला आहे। चला आता लगेचच फोडणी करू। गॅसवरती मी कढलं ठेवलेलं आहे। यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे, मगच फोडणी छान लागते। आता इथे मोहरी छान तडतडली आहे, यावरती मी पांढरे तीळ टाकणार आहे। पांढरे तीळ देखील आपल्याला थोडेसे छान असे तडतडू द्यायचे आहेत, मस्त तेलात त्याची फोडणी बसते। इथे मी हिरव्या मिरच्या घालून घेते। तुम्हाला कढीपत्त्याची पाने घालायची असेल ती देखील घालू शकता। तर यावरती मी थोडीशी हळद घालते। इथे थोडंच पाणी घालते। दोन चमचे साखर टाकते। मीठ टाकून घेते चवीनुसार। मस्त अशी आपली फोडणी तयार आहे। आपण बॅटर मध्ये दही ऍड केलं नव्हतं, त्यामुळे मी इथं लिंबूचा रस पिळणार आहे। लिंबू हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। पण थोडासा लिंबूचा रस टाकला म्हणजे चवीला छान लागतं। आता इथे आपली फोडणी तयार आहे। गॅस बंद करू आणि लगेचच आपल्या ढोकळ्यावर ही फोडणी घालून घेऊ। चला तर इथे आपली मस्त खमंग ढोकळ्याची फोडणी तयार आहे।
फोडणी यावरती घालून घेऊया। या डाळ तांदळाच्या ढोकळ्याला जास्त तेलाची फोडणी लागते। जर तुम्ही पाण्याची जास्त करणार असाल फोडणी तीही छान लागते, पण अशी तेलाची फोडणी मस्त लागते। यावरती सर्व फोडणी अशा पद्धतीने घालून घ्यायची आणि कोथिंबीर असेल तर घालायची, नसेल तर राहू द्यायची। कोथिंबीर घालून घ्यायची। मस्त लागतो हा कोथिंबीर घातल्यानंतर ढोकळा। मस्त असे भरपूर कोथिंबीर घालून झालेले आहे। फक्त काय करायचं, या ढोकळ्याला तेलाची फोडणी जास्त करायची। करताना तेल थोडं जास्त वापरलं की नाही ते फोडणीचं सगळं तेलामध्ये उतरलं जातं आणि या ढोकळ्यामध्ये सर्व असं व्यवस्थित शिरलं जातं। त्यामुळे हा ढोकळा चवीला अप्रतिम लागतो, मस्त लागतो। इथे मी तुम्हाला एक ढोकळा तोडून दाखवते। हे पहा किती छान आणि मस्त झालेला आहे आपला डाळ तांदळाचा ढोकळा। नेहमीच्या बेसन पिठाच्या ढोकळ्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने हा डाळ तांदळाचा ढोकळा बनवून पाहू शकता। नक्कीच काहीतरी वेगळं म्हटल्यानंतर असा डाळ तांदळाचा ढोकळा करून बघू शकता। अगदी जाळीदार असा मस्त सुंदर असा आपला हा डाळ तांदळाचा ढोकळा इथे बनवून तयार आहे। तुम्ही देखील ही अतिशय सोपी अशी सुंदर डाळ तांदळाच्या ढोकळ्याची रेसिपी आहे, नक्कीच घरी बनवून पाहू शकता। आणि काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कुकिंग विथ भाग्यश्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे। चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।